ऊस टंचाईमुळे कारखान्यांना 3,000 कोटींचं आर्थिक नुकसान झाले, तर शेतकऱ्यांची ऊस खरेदीपोटीची 4,315 कोटी रुपयांची FRP थकली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास 50% कारखाने कायमचे बंद होण्याच्या मार्गावर असून या उद्योगासाठी सरकारनं पुनरुज्जीवन पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्यांना वेग आला. आतापर्यंत 1,87,000 हेक्टरवर म्हणजेच 43% पेरण्या पूर्ण झाल्या. पाण्याची चांगली उपलब्धता असल्यानं शेतकऱ्यांना कल, उन्हाळी भात, मका, बाजरी आणि भुईमूग या पिकांकडे त्यांचा कल वाढला. वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांच्या पेरणीला कमी प्रतिसाद मिळतो. 1,374 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सध्या जिल्ह्यात मुख्यतः भुईमूग, उन्हाळी मूग आणि ज्वारी या पिकांचीच पेरणी झाली. वाशिम जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी हळद पिकाची काढणी सुरू आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी हळद वापरण्याचं काम सुरू आहे. यंदा हळदीचं उत्पादन चांगलं झालं असून शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. इंदापूर तालुक्यात द्राक्ष प्रक्रिया आणि वाहिनरी सहकारी संस्थेच्या द्राक्ष गाळप हंगामाचा शुभारंभ झालाय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे द्राक्षाची निर्यात थांबली असताना द्राक्ष गाळप हंगाम सुरू झाल्यानं द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला.